soldiers. Well, I'm excited to be here today. We're going to look at a wonderful subject. आणि आज तुमच्यामध्ये असणं माझ्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि एका अद्भुत विषयाकडे आपण आज वळणार आहोत. We're looking at Paul's letters to churches. आणि संत पौलानं नव्या करारामध्ये मंडळांना लिहिलेल्या पत्रासंबंधी आपण अभ्यास करणार आहोत. So I'm going to share my screen. आणि मी तुम्हाला माझ्या कॉम्प्युटरचा जो स्क्रीन आहे तो दाखवतो आहे. And I'll try to find the information. And there are my notes. Paul's letters in English and Marathi. Yeah. And I'll click it. And a book's appeared. या ठिकाणी एक पुस्तक आपल्याला दिसतं आहे स्क्रीनवर. So that's wonderful. I'm going to fill the screen so you can all see it. Yeah. So we're talking about the letters of Paul, and I've done it in English, and I've tried to put it into Marathi, but so I hope the translation is okay. आणि संत पौलाच्या पत्रांचा आपण अभ्यास करणार आहोत. Almost 2/3 of the New Testament was written by St. Paul. आणि आपल्याला माहित आहे की नव्या कराराचा 2/3 भाग हा संत पौलानं लिहिलेल्या लेखनामध्ये मोडतो. And I'll press a button and it's opened. Yeah. And we're starting with the wonderful book of Romans. आणि रोमकराच्या पत्रापासून या संत पौलाच्या पत्रांची सुरुवात होते. And with our survey of the Bible, we're looking at the creation, why things went wrong, and the salvation that is in Jesus. आणि आम्ही निर्मितीपासून येशूमध्ये असलेल्या तारणापर्यंत या पत्रामध्ये वाचतो. And many years ago, I went to the kingdom of Jordan. आणि अनेक वर्षापूर्वी मी जॉर्डन देशामध्ये गेलो होतो. And you might just be able to see it. There's a mountain in Jordan called Mount Nebo. आणि माउंट नीरो, व्हॉट इज दॅट? नीबो. हा. आणि जॉर्डन देशामध्ये नेबो नावाचा एक डोंगर आहे. And just before he died, Moses went up to the top of the mountain and he looked over the promised land. आणि मोशेनं आपला मृत्यू येण्यापूर्वी मोशे नेबो पर्वतावर गेला आणि त्यानं त्या ठिकाणाहून खाली दृष्टी लावली. Now in our survey of the Bible, we're looking at the promised land that God has given to us, the promised land of blessing. आणि देवानं इस्रायल लोकांना देव केलेल्या वचनदत्त देशाकडे जणू काय मोशे पाहताना आम्हाला दिसत आहे. And as I've said, Paul's letters are about 2/3 of the New Testament. आणि मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे संत पौलाची पत्र नव्या कराराचा 2/3 भाग त्याने व्यापलेला आहे. And the first book that Paul in the New Testament is the book of Romans. आणि जे पहिलं पत्र संत पौलानं लिहिलेलं आम्हाला नव्या करारात आढळतं ते म्हणजे रोम करास पत्र. And the great theme of the book of Romans is freedom. आणि
रोमकराच्या पत्राची जे किंवा पत्राचा जो मुख्य विषय आहे तो म्हणजे स्वातंत्र्य. Imagine you go along to the courtroom and somebody is being accused of something. आणि तुम्ही एखाद्या न्यायालयामध्ये कोर्टामध्ये गेला जिथं एखाद्या खटल्याची सुनावणी आहे आणि कोणत्या तरी व्यक्तीला गुन्हेगार म्हणून ठरवण्यात येत आहे. Few years ago, I had to go to court to be on what we call in England the jury. It might be the same in your country, but we have a jury and we have to decide if someone is guilty or innocent. आणि इंग्लंडमध्ये किंवा परदेशामध्ये अशी प्रथा आहे. तिथं फक्त न्यायाधीश नसतात, तर एक ज्युरी म्हणून एक कमिटी असते काही लोकांची 10 किंवा 20 लोकांची. आणि मग एक व्यक्ती गुन्हेगार आहे किंवा नाही हे फक्त न्यायाधीश ठरवत नाहीत, तर त्या सगळ्या खटल्या संबंधीच्या सर्व साक्षी ऐकून ही जी तिथं बसलेली 10 किंवा 20 जणांची कमिटी ज्याला ज्युरी म्हटलेलं असतं, ही कमिटी ठरवते की तो व्यक्ती गुन्हेगार आहे किंवा नाही. आपल्या देशामध्ये तशी काही कमिटी नाही कोर्टामध्ये. And when I went Amen. to court, one man was declared guilty and he cried out and he fell off his chair. आणि मी ज्या वेळेला त्या कोर्टामध्ये त्या कमिटीचा सदस्य म्हणून बसलेलो होतो, तर त्यावेळेला एका व्यक्तीला गुन्हेगार म्हणून ठरवण्यात आलं आणि तो मोठमोठ्याने कोर्टामध्ये रडू लागला आणि त्याला खुर्ची ढकलून दिली. And another man was declared innocent and he was happy, so happy. आणि दुसऱ्या एका व्यक्तीला खटल्यामध्ये निर्दोष म्हणून सोडण्यात आलं आणि तो खूप आनंदाने उड्या मारू लागला. And the message of Romans is that through faith in Jesus Christ, we are justified and set free from the bondage of sin, just as in a courtroom where the guilty are declared innocent. God declares us free, innocent. आणि मग रोमकराच्या पत्राचा मुख्य विषय तुम्हाला मुक्त घोषित करतो. रोमी लोकांना पौलाने लिहिलेले पत्र आपल्याला सांगते की येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या मुळे आम्ही नीतिमान घोषित करण्यात आलेले आहोत आणि पापाच्या गुलामगिरीतून आम्हाला मुक्त करण्यात आलेला आहे. ज्याप्रमाणे कोर्टात दोषींना निर्दोष म्हणून मुक्त केले जाते. आमेन. The book of Romans is one of the most important books ever written. आणि सर्व पत्रामध्ये रोमकराचं पत्र हे सर्वात महत्वाचं पत्र नव्या करारातील आहे. It says in Romans chapter 5 verse 1, we've been made right with God because of our faith. Now we have peace with him because of our Lord Jesus Christ. आणि रोम 5:1 मध्ये आम्ही वाचतो, आपण आपल्या विश्वासाच्या मुळे देवासमोर नीतिवान बनलेले आहोत आणि आता आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्याच्या बरोबर शांती प्राप्त केलेली आहे. Millions of people have had their lives changed by studying the book of Romans. आणि हे रोमकराचं पत्र वाचून अनेक लोकांचं जीवन बदललेलं आहे. Now we're looking at the next book. It's 1 Corinthians. त्याच्या पुढचं जे पत्र आहे ते करिंथकराचं पहिलं पत्र. There were some problems in the church at Corinth. करिंथ येथील मंडळीमध्ये काही समस्या होत्या. There was division and there was sin in the church. आणि करिंथ येथील मंडळीमध्ये काही व्यक्ती, काही विश्वासणारे पापामध्ये पडलेले होते
आणि करीत येथील मंडळीमध्ये फुट्टी पडलेल्या होत्या. But in Matthew chapter 7, verse 24, Jesus says, "So then everyone who hears my words and put them into practice is like a wise man. He builds his house on the rock." आणि मत्ते 7:24 मध्ये सांगितल्याप्रमाणे जो कोणी माझ्या सांगण्याप्रमाणे आचरण करतो तो एका शहाण्या माणसासारखा आहे ज्याने आपलं घर खडकावर बांधलेलं आहे. You know, just by listening to the word of God, it can bring forgiveness and healing into our lives today. आणि केवळ देवाच्या वचन ऐकल्यामुळे आणि त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळे आमच्या जीवनामध्ये आमच्या शरीरामध्ये आम्ही आरोग्य प्राप्त करून घेतो आणि अनेक आशीर्वाद देखील आम्हाला देवानं देऊ केलेले आहेत. My son had an infection in his gums, in his teeth. It was very painful. आणि माझ्या मुलाला त्याच्या दातांमध्ये काहीतरी समस्या होती, खूप दुखत होतं. And he's been listening to the word of God on a recording, just listening to it on his phone. आणि त्याच्या मोबाईल फोनमध्ये तो देवाचं वचन, देवाच्या वचनाचा संदेश ऐकत होता. And you know what's happened? The infection is starting to break up, starting to go. आणि मग काय झालं की त्याचं जे दाताचं दुखणं होतं ते हळूहळू कमी होत गेलं आणि ते बरं झालं. If you build your house on the word of God, it will be strong. If you build your house on sand, it will collapse. आणि जर तुम्ही तुमचं घर जर खडकावर बांधलं तर ते टिकून राहील आणि कोणी जर घर वाळूवर बांधलं तर ते नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. And in 1 Corinthians chapter 1, verse 18, Paul talks about how a church can become holy and pure. आणि पहिले करिंथकर याच्या 1:18 मध्ये संत पौल सांगत आहेत की मंडळी कशा प्रकारे पवित्रतेमध्ये जगू शकेल. It says the message of the cross seems foolish to those who are lost and dying, but it is God's power to us who are being saved. आणि संत पौल म्हणतो आहे जे हरवलेले आहेत आणि ज्यांचा मृत्यू होत आहे त्यांना वधस्तंभाचा संदेश मूर्खपणाचा वाटतो, परंतु देवाचं सामर्थ्य आपल्यासाठी ज्यांचे तारण होत आहे त्यांच्यासाठी प्राप्त झालेलं आहे. If we realize what Jesus has done for us on the cross, we'll be free, men and women, free from sin, free from the devil's power. आणि आमचा विश्वास आहे आणि आम्ही घोषित केलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर आमच्यासाठी मरण पावला, त्यामुळे आम्ही आता स्वतंत्र झालेले आहोत, आम्ही पापापासून स्वतंत्र आहोत. Let's go on to the next one. 1 Corinthians 13, verse 4. It talks about love. आणि पहिले करिंथी 13:2 मध्ये आम्ही वाचतो की प्रीतीबद्दल तिथं सांगितलेलं आहे. Love is the key to a happy family. आणि प्रीती ही एका आनंदित कुटुंबासाठी जणू काय गुरुकिल्ली आहे. Love is the key to a happy church. आणि एखाद्या आनंदित मंडळीसाठी प्रीती ही देखील गुरुकिल्लीसाठी आहे. If you are filled with the love of God, you will help people find Jesus. तुम्ही जर देवाच्या प्रीतीनं भरलेले असा तर तुम्ही नेहमी आनंदी असू शकता. It says 1 Corinthians 13, verse 4, love
is patient and kind. Love is not jealous. It does not boast and is not proud. आणि दुसरे कोरिंथियांच्या 13व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की प्रीती ही सहनशील आहे, परोपकारी आहे, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बढाई मारित नाही, फुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही. And Paul wrote another letter to the Corinthians. आणि संत पौलानं कोरिंथीतील मंडळीला दुसरं एक पत्र लिहिलेलं आम्ही नव्या करारात पाहतो. They still had things on their mind. They still were concerned about something. So he wrote a letter trying to clear it all up. आणि कोरिंथीतील मंडळीमध्ये आणखीन काही समस्या पौलाच्या कानावर आल्या आणि त्यानं हे दुसरं पत्र लिहून कोरिंथीतील मंडळीकडे पाठवलं. And he said a wonderful word in 2 Corinthians chapter 12, verse 9. आणि दुसरे कोरिंथी 12:9 मध्ये संत पौल त्यांना उपदेश करत आहे. He said to me, my grace is all you need. My power is strongest when you are weak. So I am very happy to boast about how weak I am. Then Christ's power can rest on me. आणि ख्रिस्ताचं सामर्थ्य माझ्या दुर्बलतेमध्ये प्रगट होतं, म्हणून ज्या वेळेला मी दुर्बल आहे त्याच वेळेला मी सामर्थ्यवान आहे, असं संत पौल कोरिंथीतील मंडळीला जणू काय साक्ष देत आहे. When you discover that you're weak, then God's power can fill you. आम्ही विश्वासणारे ज्या वेळेला स्वतःला दुर्बल समजतो त्यावेळेला देवाचं सामर्थ्य आमच्यामध्ये येऊन ते आम्हाला बलवान बनवतं. And God has enough grace to help you in every situation of your life. Isn't that wonderful? Amen. या आणि हे किती अद्भुत आहे नाही का? जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या वेळेला आम्हाला गरज असते त्यावेळेला देवाची कृपा आम्हाला तारण्यासाठी, आम्हाला मदत करण्यासाठी जणू काय सदैव सिद्ध असते. आमेन. And now we look at the book of Galatians. And there you आणि see a bird flying out of a cage. आणि दुसऱ्या कोरिंथियन नंतर आता आपण पुढे जातो गलतीकराच्या पत्रामध्ये. And the message of Galatians is there is freedom in Christ. Freedom. आणि गलतीकराच्या पत्राचा जो विषय आहे तो म्हणजे ख्रिस्तामध्ये आमचं स्वातंत्र्य. Some people were teaching that you had to keep the law of Moses to be saved. But Paul says, no, that's not true. It's not by keeping the law, but it's by faith in Jesus Christ. We cannot hear. Brother Tongre. Hello? Hello? It says, the fruit of the Spirit produces in a person's life is love, joy, peace, patience, kindness, goodness, faithfulness, gentleness,
and self-control. There is no law against these kind of things. Galatians chapter 5, verse 22 and 23. आणि गलतीकारास पत्राच्या 5:22-23 मध्ये आम्ही वाचतो की पवित्र आत्म्याच्या फळाद्वारे होणारी प्राप्ती म्हणजे प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन ही होय. In the new covenant, the law, Jesus said the law is two great things. आणि याद्वारे 2 गोष्टी संत पौल आम्हाला प्रगट करत आहे. First of all, you should love God with all your heart and soul and mind. ओपन आहे ना, हो व्हिडिओ ओपन आहे. And secondly, we काय should टेक्निकल प्रॉब्लेम असेल. we should love our neighbor as ourselves. आम्ही आमच्याप्रमाणेच आमच्या शेजाऱ्यांवर प्रीती करायला हवी. And if our heart is filled with the love of God, then we will keep the law, we will do what's right. आणि आमचं अंतःकरण जर देवाच्या प्रीतीनं भरून गेलं तरच आम्ही इतरांवर प्रीती करू शकतो. It becomes part of our nature. We become new people in Christ. आणि आम्ही ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती, नवीन स्वभावाचे लोक बनू शकतो. And then Paul writes to the Ephesian Christians. आणि इफिसीतील मंडळीला संत पौल लिहित आहे. And this is a wonderful book. It tells the church at Ephesus how to live a life filled with love and grace. आणि प्रीतीनं आणि कृपेनं भरलेलं जीवन कशा प्रकारे जगावं या संबंधी संत पौल इफिस येथील मंडळीला बोध करत आहे. What is grace? आता कृपा म्हणजे नक्की काय? Grace is God pouring out his love and blessing into our lives. कृपा म्हणजे देव त्याच्या प्रीतीची ओतणी आमच्यावर करतो आणि आमचं जीवन जणू काय आशीर्वादित करतो. Even when we don't deserve it, he just pours his love into us. आणि आमची पात्रता नसताना देखील देव त्याच्या प्रीतीची ओतणी आमच्या जीवनामध्ये सदैव करीत राहतो. Two of the most important verses in Ephesians are Ephesians chapter 2, verse 8 and 9. आणि 2 महत्वाची वचनं इफिसकराच्या पत्रामध्ये आम्ही वाचतो ती म्हणजे इफिसकराचा 2रा अध्याय 8 आणि 9. It says, grace has saved you because you believed. You did not save yourselves. It was a gift from God. The things you have done do not save you, so you have nothing to boast about. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर हे देवाचे दान आहे. Salvation and forgiveness and the Holy Spirit, they're all given to us freely by God as a gift. देवानं तारण, पवित्र आत्मा, नीतिमत्व हे आम्हाला मोफत देणगी म्हणून दिलेलं आहे. Amen. Jesus purchased this gift with his own precious blood on the cross
and rose आणि प्रभू victorious. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपल्या रक्ताच्या द्वारे या सगळ्या गोष्टी जणू काही विकत घेतलेल्या आहेत आणि आम्हाला त्या मोफत देण्यात आलेल्या आहेत. Then we come to the book of Philippians. पुढे आम्ही आता फिलिपिकराच्या पत्राकडे वळूया. This was the first church, we believe, in Europe, at Philippi. आणि युरोपमधली ही जणू काय पहिली मंडळी होती ख्रिस्ताची. And Paul and Silas got thrown into jail. आणि पौल आणि सिलास यांना तुरुंगामध्ये बंदिवान म्हणून डांबलेलं आम्ही पाहतो. You can see a picture of them there in jail. आणि आम्ही तुरुंगातलं चित्र पाहतो. पौल आणि सिलास तुरुंगामध्ये साखळदंडामध्ये बंदिवान म्हणून बांधलेले आहेत. What did they do? They sang praises to God at midnight. आणि मग त्यांनी तुरुंगामध्ये काय केलं? तुरुंगामध्ये देवाची उपकार स्तुती करत ते गाणी गात होते. Can you praise God when you are suffering? आणि तुम्ही दुःख सहन करत असताना देवाची उपकार स्तुती करू शकणार काय? The great theme of the book of Philippians is joy and rejoicing. फिलिपिकराच्या पत्राचा मुख्य उद्देश किंवा मुख्य विषय हा आहे की आनंद करा, प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. It says in Philippians chapter 4 verse 4, always be joyful because you belong to the Lord. I will say it again, be joyful, rejoice. आणि फिलिपी 4:4 मध्ये आम्ही वाचतो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन, आनंद करा. Whatever you go through, you've got to learn to rejoice in God. Whatever happens, rejoice in God. आणि परिस्थिती कोणतीही असली तरीही ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या ठिकाणी तुम्ही प्रभूमध्ये आनंद करायला शिकलं पाहिजे. Then we have the wonderful book of Colossians. त्यानंतर पुढचं जे पत्र आहे ते कलसीकरास पत्र. And it's really a plan how to live the Christian life. आणि कलसीकराच्या पत्रामध्ये ख्रिस्ती जीवन कशा प्रकारे जगलं पाहिजे या संबंधी संत पौल बोध करत आहे. And this letter tells the believers who they are in Christ and how to live and walk in Christ. कलसीकराचं पत्र ख्रिस्त येशूमध्ये आम्ही कोण आहोत आणि या जगामध्ये आम्हाला कशा प्रकारचं जीवन जगायचं आहे या संबंधी बोध करतं. It says in Colossians chapter 2 verses 9 and 10, for in Christ all the fullness of the Godhead lives in a bodily form, and in Christ you have been brought to fullness. He is head over every power and authority. कलसी 2:9 आणि 10 मध्ये आम्ही वाचतो, कारण ख्रिस्ताच्या ठायी देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते आणि जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. You notice in all these letters, Paul is always lifting up Jesus and praising Jesus. आणि या सर्व पत्रामध्ये तुम्ही पाहता, वाचता की प्रत्येक ठिकाणी संत पौल प्रभू येशू ख्रिस्ताला उंच करत आहे किंवा त्याचं गौरव करत आहे. This is a big lesson for us all. Always lift up Jesus and praise him. Amen.
सर्वांसाठी हा एक महत्त्वाचा आहे, आम्ही त्याचं गौरव केलं पाहिजे. Then we have the book of 1 and 2 Thessalonians. One and 2 त्याच्या पुढे Thessalonians. आम्हाला पहिले थेसलनी ही पत्र आढळतात. The church, पहिले आणि दुसरे थेसलनी. the church at Thessalonica is setting a great example for other churches, even though they're being persecuted for their faith. Paul encourages them, keep on, keep on. आणि थेसलनिक येथील मंडळी त्यांचा छळ होत असताना देखील विश्वासामध्ये खंबीर आहे आणि ती एक आदर्श मंडळी अशी आहे. आणि संत पाऊल त्यांना उत्तेजन देत आहे की तुम्ही विश्वासामध्ये खंबीरपणे उभं राहा. The Christians got persecuted by the Jews, by the Romans, but they became stronger even under persecution. आणि पहिल्या शतकाच्या मंडळीमध्ये मंडळांमध्ये आम्ही पाहतो की रोमी लोकांनी मंडळीचा छळ केला, यहुदी लोकांनी मंडळीचा छळ केला, तरीही पहिल्या शतकातील मंडळ्या या छळामध्ये देखील टिकून राहिल्या, विश्वासामध्ये टिकून राहिल्या. Amen. Now, the Christian life is like a race, where we've got the Olympics on at the moment, and they're racing and running. सध्या फ्रान्स देशामध्ये ऑलिम्पिक खेळ चाललेले आहेत आणि संत पाऊल ख्रिस्ती जीवनाला देखील एका खेळाची उपमा देतो किंवा रेस किंवा धाव याची उपमा देतो. And Paul is saying, keep on until you get to the finishing line. आणि संत पाऊल त्यांना उत्तेजन देत आहे की जोपर्यंत शेवटच्या रेषेपर्यंत तुम्ही पोहोचत नाही तोपर्यंत तुम्हाला धावत राहिलं पाहिजे, मधी थांबता कामा नये. And 1 and 2 Thessalonians talks a lot about the second coming of Jesus. आता थेसलनिकराच्या दुसऱ्या पत्रामध्ये प्रभू येशूच्या दुसऱ्या येण्यासंबंधीच्या गोष्टी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. Even if we're having a hard time now, our Savior is going to come. सध्या जगामध्ये कदाचित तुमच्यापैकी काहींना खूप कठोरपणे किंवा अतिशय दुःखामध्ये जीवन जगावं लागत असेल, पण आमच्यासाठी एक मोठी आशा आहे की आमचा प्रभू येशू ख्रिस्त लवकरच आम्हाला नेण्यासाठी येत आहे. आमेन. It says in 1 Thessalonians chapter 4 verse 16, the Lord himself will come down from heaven with a loud shout, a loud command, the voice of an archangel, with the trumpet call of God, and the people who have died and were in Christ will rise up. They'll rise from the dead. थेसलनिकराच्या 4:16 मध्ये आम्ही वाचतो की प्रभू स्वतः स्वर्गातून मोठ्या आज्ञेने, मुख्य देवदूताच्या आवाजाने आणि देवाच्या करण्याच्या आवाजाने खाली येईल आणि ख्रिस्तामध्ये जे मरण पावलेले आहेत, झोपी गेलेले आहेत, ते प्रथम उठतील. आमेन. And Paul teaches the Christians how to stand firm till Jesus comes, like a soldier on duty, on guard. Stand until Jesus comes again. आणि संत पाऊल विश्वासणाऱ्यांना उत्तेजन देत आहे की तुम्ही एखाद्या सैनिकाप्रमाणे प्रभू येशू ज्या वेळेला दुसऱ्यांदा येईल त्यावेळेला खंबीरतेने उभं राहिलेलं त्याला दिसावं. And he says in 2 Thessalonians chapter 2 verse 15, so brothers and sisters, stand strong, continue to believe the teachings we gave you when we were there and by letter.
आणि दुसरे थेसलनी 2:15 मध्ये तो म्हणत आहे, तर मग बंधूंनो स्थिर राहा आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हाला शिकवले ते बळकट धरून राहा. आमेन. That's wonderful. And then we come to the letters Paul writes to young pastors. आणि त्यानंतर आम्ही जे तरुण पालक वर्ग आहे त्यांना मार्गदर्शन करणारी काही पत्र आहेत त्याकडे वळतो. Paul writes 3 letters to young pastors. आणि जे तरुण नवीन सेवेमध्ये असणारे सेवक आहेत, पालक आहेत, त्यांच्यासाठी पौलानं विशेष करून ही 3 पत्र लिहिलेली आहेत. 2 are to Timothy and 1 is to Titus. आणि पहिले तिमोथी, दुसरे तिमोथी आणि तीतास पत्र ही ती 3 पत्रे होत. 1 Timothy is a guide how to be holy, how to live a good, godly life, and it's good teaching for a young pastor at Ephesus. आणि पहिले तिमोथीच्या पत्रामध्ये संत पौल तरुण पालकांना, तरुण सेवकांना आपलं जीवन पवित्रतेमध्ये कसं जगलं पाहिजे या संबंधी मार्गदर्शन करीत आहे. And it says in 1 Timothy chapter 4 verse 12, you are young, but don't let anyone treat you as if you are not important. Be an example to show the believers how they should live. Show them by what you say, by the way you live, by your love, by your faith, and by your pure life. (1 Timothy chapter 4, verse 12). 4:12 4 आणि 16-17. दुसरे तिमोथी 4:16-17. Amen. Then which is 2 Timothy 3:16. Then we go to 2 Timothy now. Yes. Paul writes a second letter to Timothy, not to Timothy. Yeah. And Paul knows that his life is coming to an end. Yeah. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. It's like in a race they pass the baton to the next person, or at the Olympics they pass the torch on for the next Olympic Games. आणि खेळामध्ये जशी धाव असते त्यामध्ये एकच खेळाडू धावत नाही, पळत नाही, तर 4 खेळाडू असतात आणि प्रत्येक खेळाडू त्याची धाव पूर्ण झाल्यानंतर त्याच्या हातामध्ये जे बॅटन असतं ते दुसऱ्या खेळाडूला देतो आणि मग दुसरा खेळाडू तिथनं पुढे धावतो. त्याप्रमाणे ख्रिस्ती जीवन हे देखील एक धाव आहे आणि आमची धाव पूर्ण झाल्यानंतर आम्हा प्रत्येकाची जबाबदारी आहे की आम्ही आमच्या हातामध्ये किंवा आमच्याकडे सोपवलेलं सेवेचं जे बॅटन आहे ते आम्ही विश्वासूपणे दुसऱ्याकडे सोपवून दिलं पाहिजे. आमेन. And in 2 Timothy chapter 3, 16 and 17, it says, God has breathed life into all scripture. It is useful for teaching us what is true, useful for correcting our mistakes. It's useful for making our lives whole again. It is useful for training us to do what is right. By using scripture, the servant of God can be completely prepared to do every good thing. आणि दुसरे तिमोथी 3:16 मध्ये आम्ही वाचतो की हे माझ्या आवडत्या वचनापैकी काही आहेत.
देवाने सर्व शास्त्रात जीवन फुंकले आहे. हे आम्हाला सत्य काय आहे हे शिकवण्यासाठी उपयुक्त आहे. हे आपल्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. हे आपले जीवन पुन्हा संपूर्ण करण्यासाठी उपयुक्त आहे. हे योग्य ते करण्यासाठी आपल्याला प्रशिक्षण देण्यासाठी उपयुक्त आहे. शास्त्राचा वापर करून देवाच्या संबंधामध्ये हे उपयुक्त आहे. And then we come to Titus, which he was another young pastor. आणि पुढे आम्ही तीताच्या पत्राकडे वळतो. तीत हा एक तरुण सेवक होता, पाळक होता. And Paul treats him like a spiritual son. आणि संत पाऊल तीत हा जणू काय त्याचा आत्मिक पुत्र आहे असं समजून त्याला मार्गदर्शन करीत आहे. He says in Titus chapter 3, verse 4 and 5, but then the kindness and love of God, our Savior, was made known. He saved us because of his mercy, not because of any good things we did. He saved us through the washing that made us new people. He saved us by making us new through the Holy Spirit. आणि तीताच्या 3ऱ्या अध्यायाच्या 4 आणि 5 वचनामध्ये संत पाऊल लिहितो, परंतु जेव्हा आपला तारणारा देव याची दया व मनुष्यावरील प्रेम प्रगट झाले, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यानी नव्हे, तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण त्यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपणास तारले. Wonderful. And then Paul left Titus at Crete to set the church in good order. Now he writes instructions to Titus how to lead the new church. आणि संत पाऊल तीताला नवीन मंडळी कशा प्रकारे स्थापन करायची आणि कशा प्रकारे चालवायची या संबंधीचा बोध करत आहे. They're very helpful if somebody is trying to plant a church. It gives you good teaching how to do it. आणि ज्यांना नवीन मंडळी रोपण करायचं आहे, नवीन मंडळी स्थापन करायची आहे, अशा नवीन सेवकांसाठी, पाळकांसाठी हे पत्र आणि यातील बोध खूप उपयुक्त असा आहे. And it's a wonderful picture Paul paints about the story of Jesus and how we should live in response to what Christ has done for us. आणि संत पाऊल ख्रिस्ताचं उदाहरण देऊन मंडळीला बोध करतो आहे की कशा प्रकारे त्यांनी या नवीन जीवनामध्ये मंडळीमध्ये चालायचं आहे. Then we come to the last of the letters that we are sure that Paul wrote, and this one is the letter to Philemon. आणि आता पौलानं लिहिलेल्या शेवटच्या या पत्राकडे आपण वळूया की पौलाचं फिलोमोनाला पत्र. Now there was a man called Onesimus who robbed his master and ran away to Rome. आणि या ठिकाणी अनेसिम नावाचा व्यक्ती आहे. तो फिलोमोनाच्या इथं त्यानं काहीतरी चोरी केली आणि वस्तू चोरल्या आणि तो रोमला पळून गेला. He lived in a place called Colossae, and you can see a little map. He went away to hide away in Rome. आणि हा जो अनेसिम नावाचा व्यक्ती होता, त्यानं चोरी केली आणि तो कलसे येथे काही दिवस होता आणि नंतर तो रोम येथे जाऊन लपला किंवा तो पळाला. And we believe he was a thief as well, that he probably took money from Onesimus or from Philemon. आणि मग
कदाचित त्यानं काही वस्तूंची चोरी केली असेल फिलोमेनाच्या घरी, किंवा काही पैसे चोरले असतील, पण तो एक चोर होता. अनेसिम हा एक चोर होता आणि फिलोमेनाच्या घरी चोरी करून तो पळाला. काही दिवस कलसे येथे आणि नंतर तो रोम येथे गेला आणि रोम येथे देखील चोर म्हणून त्याला पकडण्यात आलं आणि त्याला तुरुंगात डांबण्यात आलं, जिथं संत पाऊल तुरुंगामध्ये होता आणि त्या ठिकाणी त्याचं तारण झालं. आमेन. But there, when he got to Rome, he met Paul and he became a Christian. आणि रोमच्या तुरुंगामध्ये संत पाऊल होता. त्या ठिकाणी कदाचित या अनेसिमला देखील ठेवण्यात आलं होतं आणि संत पावलाच्या सानिध्यामध्ये जणू काय या अनेसिमचं तारण झालं, त्याचा नवा जन्म झाला. आमेन. And Paul says to him, Onesimus, go back to Philemon and put things right. And if you owe him any money, I'll cover it. I'll pay everything. आणि संत पाऊल आता हे पत्र देऊन फिलोमेनाला परत या अनेसिम नावाच्या व्यक्तीला, ज्यानं फिलोमेनाच्या घरी चोरी केलेली आहे, त्याच्याकडेच परत पाठवत आहे. आणि त्यामध्ये तो म्हणतो आहे की यानं तुझी काय चोरी केलेली असेल, नुकसान केलेलं असेल, तर ते मी भरून देतो, असं संत पाऊल फिलोमेनाला सांगत आहे. And it's a wonderful picture of how we can be sinners who've run away from God. आणि आम्ही जे पापी लोक, जे कधी काळी सैतानाच्या राज्यामध्ये होतो, देवापासून दूर गेलेलं होतं, त्याचं हे चित्रण अनेसिमच्या चित्रामध्ये आम्हाला जणू काय दिसतं. And Jesus, we meet Jesus and he sends us back to his Father. आणि मग येशू आम्हाला भेटला. येशूच्या वधस्तंभावरील बलिदानाच्या द्वारे आमचं तारण झालं, आमचा नवा जन्म झाला. आणि मग आम्ही देवाचं जे नुकसान केलं होतं, देवापासून दूर गेलो होतो, त्या देवाकडे ख्रिस्तानं आम्हाला परत पाठवलं. आम्हाला देवाबरोबर त्यानं शांती केली ख्रिस्तानं आमच्यासाठी. आमेन. Whatever we've done wrong, whatever we've stolen, he'll cover it. He'll pay for it. And he did it on the cross. देवाच्या विरुद्ध आम्ही प्रत्येकानं जी काही पाप केली होती, त्या सगळ्यांची शिक्षा वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्तानं भरून दिली. पवित्र देवाशी त्यानं आमचा समेट केला. जणू काय फिलोमेनाच्या पत्राद्वारे या गोष्टी आम्हाला प्रगट होतात. Just finish with some beautiful things we learn. That Paul led people to Christ while he was in prison, telling people about Jesus, even though his circumstances were very difficult. आणि पौलाची परिस्थिती खूप दुःखदायक असताना, तो तुरुंगामध्ये बंदिवास असताना देखील त्यानं प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा, प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगणं चालू ठेवलं. या सर्व पत्रामधून आम्हाला दिसतं. We can use our opportunities in our life to share Jesus with people. आणि आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये ज्या ज्या संधी आम्हाला मिळतात, त्या प्रत्येक संधीचा उपयोग करून ख्रिस्ताची सुवार्ता इतरांना सांगण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. Onesimus had been an unprofitable servant. He'd been not very good. But when he became a Christian, he became useful and helpful and profitable. आणि अनेसिम हा पूर्वी चांगल्या स्वभावाचा नव्हता. तो जणू काय चोर होता. तरी देखील ख्रिस्त पावलाच्या द्वारे ख्रिस्त भेटल्यानंतर त्याचं जीवन बदलून गेलं. तो एक नवीन व्यक्ती बनला. आमेन. Christ changes the human heart and makes good people. आणि ख्रिस्त मानवी हृदय बदलून टाकतो आणि त्यांना नवीन व्यक्ती करतो. And then the third thing is, when you turn to Christ, you must put things right whenever possible. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला तुम्ही ख्रिस्ताला भेटता किंवा ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये येतो, त्यावेळेला ख्रिस्ताला भेटण्यापूर्वी, म्हणजे आमचं तारण होण्यापूर्वी
काही गोष्टी आम्ही चुकीच्या केल्या असतील तर त्या बरोबर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आम्ही पूर्वी कुणाचं काही चोरलं असेल तर आमचं तारण झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांची क्षमा मागितली पाहिजे आणि चोरलेल्या गोष्टींची जणू काही भरपाई करून दिली पाहिजे. आमेन. And if you put your life right, God can fill you with His Holy Spirit. आणि अशा प्रकारे तुम्ही जर तुमचं जीवन व्यवस्थित केलं तर मग पवित्र आत्मा तुमचं जीवन भरून टाकण्यास समर्थ आहे. Now, I've given Pastor Prabhakar 10 questions to think about from what we've studied about Paul's letters. आणि पौलाच्या पत्रांचा जो आम्ही अभ्यास केला त्यावर आधारित 10 प्रश्न मी जणू काही गृहपाठासाठी दिलेले आहेत. So I've sent my notes to him so they can be shared with you. They can be shared with you, and your homework, you can look at these questions and see how you could answer them. आणि विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे. हे जे 10 प्रश्न आहेत त्यांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत किंवा या पौलाच्या पत्रांमधून ती शोधायची आहेत. But the best thing you can do is read these wonderful books yourself. आणि सगळ्यात उत्तम गोष्ट तुम्ही करू शकता ही जी पौलाची पत्र आहेत ती तुम्ही वाचू शकता आणि त्यावर मनन करून ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहू शकता. So let's just pray to finish with. आणि आजच्या अभ्यासक्रमाच्या वर्गाची सांगता करताना आपण प्रार्थना करूया. Thank you so much, Lord, for these wonderful teachings from Paul. आणि प्रभू परमेश्वरा संत पौलाच्या या अद्भुत लिखाणाबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. Pray that you'll change our lives as we take your word into our hearts and into our minds. आणि तुझं वचन आम्ही आमच्या हृदयामध्ये आमच्या विचारामध्ये ग्रहण केल्यानंतर आम्ही प्रार्थना करतो की तू आम्हा प्रत्येकाचं जीवन बदलून टाक. We pray in Jesus' name. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून ऐक. Amen. Amen. And thank you, Dangre. Thank you. Thank you, Pastor. God bless you. God bless you.